गेले 2 वर्ष तसं आज बीड जिल्ह्यात MIDC ह्या इथे तर MIDC नाहीच तरुण तरुणी भटकतात सगळीकडे, विचारतात कुठे मिळणार आम्हाला, काय मिळणार, रोजगाराची संधी मिळणार का, मुंबईत मिळणार का, पुण्यात मिळणार का, नागपूरमध्ये मिळणार का, आज कुठेही मिळत नाही. आणि जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी गेला तरी तुम्ही मला सांगा या स्पर्धा परीक्षा वेळेवर होतात का? नाही होत. मराठवाड्यातून कितीतरी मुलं मुली मी पाहतो पुण्याकडे असतील, आपल्या मुंबईकडे असतील. मुंबई ही तुमची राजधानी आहे, अदानीची नाही, ही आपल्या मराठी माणसाची राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, जी भाजप अदानीच्या घशात घालत आहे, तिथे देखील लढत आहोत. पण सगळं काही तुम्ही देणार असेल अदानीला आणि माझ्या महाराष्ट्रातला तरुण तरुणी हे बेरोजगार राहणार असतील तर हे चालणार नाही. आपल्याला परिवर्तन आणायलाच लागेल. परिवर्तन आणणं गरजेचं आहे आणि ह्याच तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेच्या वेळेवर होत नाही. NPSCच्या सगळ्या परीक्षा आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी तरुणांना आंदोलन करायला लागतं. मग तहसीलदारची परीक्षा असो किंवा कुठे अजून काही घडलेलं आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी तरुणांसाठी ठरवलेल्या आहेत. उद्धव साहेबांचे शब्द आहेत, जसं ह्या तसंच मुलांसाठी देखील शिक्षण आपण मोफत करणार, म्हणजे करणार, KG to PG मोफत करणार. तर शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या जमान्यामध्ये. शिकला नाही तर असताना ते रिक्षा दिलं, मुलगी शिकली, प्रगती झाली, पण आज शिकला नाही तर कुठे ना कुठेतरी अडचण येते. शिकला नाही तर मोठे जॉब्स नाही मिळणार, शिकला नाही तर जगात काय चाललंय हे कळणार नाही. मी असं नाही सांगत की अशिक्षित राहिलं तर काही मागे राहिलं, पण जे नवीन रोजगारच्या संधी येत आहेत त्याच्यात तुम्हाला काहीतरी डिग्री लागते, शिक्षण लागतं. आणि तसंच दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, आज जसं मी पाहतो शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या तसं बेरोजगार तरुण हैराण झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, जायचं कुठे मला माहित नाही. या बेरोजगार तरुणांसाठी, प्रत्येक बेरोजगार तरुणांसाठी आपण 2 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 4000 रुपये बेरोजगारी भत्ता या महाराष्ट्रात देणार, सुरू करणार, आपण करायलाच लागणार. तुम्ही विचारणार हे काय, हे ना 4000 कशासाठी? अहो एका बाजूला जे 40 चोर, 40 गद्दार 50 खोके खातात, अदानी मुंबई खायला निघाले, गिळायला निघाले, ज्याच्यातून 1 लाख कोटी त्यांना मिळणार आहे, तर माझ्या तरुण मुला मुलींसाठी 4000 रुपये काही जास्ती झाले का? पण ही पंचसूत्री मधली आपली दुसरी मोठी गोष्ट आहे. जसं शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज आपण माफ करणार, कर्जमुक्त करणार आहोत, तसं तरुणांना, बेरोजगार तरुण तरुणींना आपण प्रत्येक महिन्याला 4000 रुपये बेरोजगारीचा भत्ता देणार आहोत. अर्थात तिसरी महत्त्वाची पंचसूत्री मधली गोष्ट म्हणजे महिलांसाठी आहे. महिला या समाजातल्या आता डोळे उघडा पुन्हा एकदा आणि 2024 मध्ये परत एकदा या. आता पहा या 15 मधून किती शून्य कमी केले, किती दिले? 1500. म्हणजे जे 2014 मध्ये 15 लाख देणार होते ते आता 1500 राहिलेले आहेत. महिलांना सांगत जिथे जिथे जातोय तुम्ही पण घरी जाऊन सांगा.